नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत जिल्ह्यातल्या प्रत्येक घडामोडीचा अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। पंतप्रधान मोदी पुन्हा येईन म्हणाले। मोदींनी फडणवीसांचं मार्गदर्शन घेतलं। बीडच्या सभेतून शरद पवारांचा मोदींसह फडणवीसांवर निशाणा। परळी सत्तेचा गैरवापर करून तरुणांना आत टाकलं। सामान्य माणूस तुम्हाला उलथून टाकेल। बीडमधून शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल। महाराष्ट्रातल्या सह्याद्री दिल्ली समोर झुकत नाही। आपल्याकडे लोकशक्ती, पवार साहेबांसोबत राहायचंय, जयंत पाटलांचा निर्धार। आता डबल भूमिका महाराष्ट्रात चालणार नाही। दूध का दूध, पाणी का पाणी होणार। मुंडे समर्थकांनी पवारांच्या स्वागताच्या लावलेल्या बॅनरवरून आव्हाडांचा निशाणा। साहेबांसोबत राहणारा आमदार म्हणून लोकांनी मला प्रचंड मान दिला। संदीप क्षीरसागर यांची धनंजय मुंडेंवर खोचक टीका। काही म्हणतात आमच्याकडे मोदी, मी म्हणतो आमच्याकडे साहेब। क्षीरसागर यांचं विरोधकांना उत्तर। कामाचा माणूस म्हणून बॅनर लावले, पण कामाचा की बिनकामाचा जनताच ठरवेल। सक्षणा सलगर यांचा अजितदादांना टोला, तर गुजरात महाराष्ट्र चालवणार नाही। सह्याद्री अजून जिवंत आहे, भाजपवर हल्लाबोल। बीड जिल्ह्यानं 4 आमदार निवडून दिले, त्यापैकी 3 आमदार गद्दार निघाले। संदीप क्षीरसागर साहेबांसोबत थांबले। महबूब शेख यांचा धनंजय मुंडेंना टोला। बीडमध्ये कार्यकर्त्यांकडून शरद पवारांचं जंगी स्वागत। जेसीबीने हार घालत पुष्पवृष्टी करत पवारांचा सत्कार। जनक्रांती सेनेच्या पवन गीतेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। 700 गाड्या घेऊन गीतेंची बीडमध्ये दमदार। शरद पवारांच्या गटात पक्षप्रवेश केल्यानंतर शक्ती प्रदर्शन। बीडमध्ये शिवसेना नेते बदामराव पंडित यांच्या घरी शरद पवारांची भेट। सुमारे अर्धा तास बदामराव पंडितांची पवारांची चर्चा। अहमदनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलं साई दर्शन। साईबाबा संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांच्याकडून तिघांचंही स्वागत। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षणासाठी घरापासून लांब राहत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत आमदार रोहित पवारांचा संवाद। एमपीएससी विविध शाखेतील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर पवारांची चर्चा। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये ठाकरे गटाला धक्का। निलेश राणेंच्या उपस्थितीत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश। जळगावच्या पाचोऱ्यात नगरसेवक लखीचंद पाटलासह राष्ट्रवादीचे सरचिटणीस जगदीश पाटलांचा भाजपात प्रवेश। या प्रवेशाने शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांना धक्का। रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात आंदोलन जोरात करा। राज ठाकरेंसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश। परभणीमध्ये मंदिराच्या कंपाऊंडची जागा मोजण्यावरून भाजप आणि ठाकरे गटात वाद। गुलशनबाग परिसरात असलेल्या नागराज मंदिरावरून 2 गटात वाद। पुण्यात रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून मनसे आक्रमक। खड्ड्यात झालेले झाडं लावून चंद्रयान 3चा देखावा दाखवत मनसेचं हे आंदोलन। वाशीमध्ये मनसेच्या वतीने खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन। खड्ड्यात बेशरमचं झाड लावून निषेध व्यक्त। साताऱ्यात शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने हिंदुत्ववादी संघटना आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी। पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विवेक सोनावणेंची मागणी। पुणे जिल्ह्यातील मोहोळ तहसील कार्यालयासमोर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याची होळी। पत्रकार संरक्षण कायद्याची प्रत जाळत पत्रकारांकडून जोरदार निषेध। बारामतीत पत्रकारांकडून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी। पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आज पत्रकारांचं राज्यव्यापी आंदोलन। घरगुती व्यावसायिक करवाढीच्या निषेधार्थ आज निफाड बंद। 3 दिवसांपासून उपोषण सुरू। नाशिकमधील निफाड नगरपंचायत प्रशासनाच्या करवाढीला विरोध। अमरावती विद्यापीठासमोर युवक काँग्रेस आंदोलन। जुन्या अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या वर्गामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय तातडीने जाहीर करण्याची मागणी। सोलापुरात 2 गटात तुफान दगडफेक। शहरातील शास्त्रीनगर परिसरात मध्यरात्री 2 गट आमने-सामने। कायदा सुव्यवस्थेचा भंग करणारे तरुण पोलिसांच्या ताब्यात। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील कवळीत येथे आदर्श विद्यालयाची नवीन इमारत उभारणार। नवीन इमारतीच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचं आंदोलन मागे। पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील मुसाणे ग्रामपंचायत हद्दीत नाल्यामध्ये सापडले मृत मासे। नाल्यांमध्ये दूषित पाणी सोडल्यामुळे लाखो मासे मृत झाल्याचा अंदाज। गावातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। केंद्र सरकार नाफेडमार्फत नाशिकमधून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार। केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांची माहिती।
अकोल्याच्या बार्शी टाकळीत वन्य प्राण्यांपासून बचावासाठी शेतकऱ्यांना बनवलं घंटी यंत्र. यंत्रामुळे वन्य प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणात शेतपिकाचं होतंय संरक्षण. आजपासून 20 ऑगस्टपर्यंत विदर्भात येलो अलर्ट. हवामान विभागाचा अंदाज. जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या दरात घसरण. गेल्या 15 दिवसात 75% टोमॅटोचा भाव कमी. लातूरच्या शेतकऱ्यांनी मूग, उडीद आणि सोयाबीन विक्रीसाठी हमीभाव केंद्राकडे फिरवली पाठ. मात्र हरभऱ्याला चांगला भाव मिळाल्याने 145 कोटींचा हरभरा हमीभाव केंद्रावर विकला. नाशिकमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण. दरात 20 किलोच्या क्रेटमागे 1700 रुपयांची घसरण. बाजारपेठेत नेपाळचे टोमॅटो आल्याने दर घसरले. वाशिम जिल्ह्यात यंदा विक्रमी कर्ज वाटप. 1,07,751 शेतकऱ्यांनी पीक कर्ज नूतनीकरण करून नव्याने कर्ज घेतलं. 1,638 कोटी 72 लाख रुपयांचं कर्ज वाटप. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मुस्तापूर गावात जखमी मोराला ग्रामस्थांकडून जीवदान. जखमी मोरावर नायगावच्या रुग्णालयात उपचारानंतर मोराची नैसर्गिक अधिवासात मुक्तता. नाशिकच्या येवल्यात कपाशी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव. पावसाने दडी मारल्याने शेतकरी दुहेरी संकटात. ऐन पावसाळ्यात उजनी धरणात अल्प पाणीसाठा. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न यामुळे गंभीर. धरणात केवळ 13% पाणीसाठा जमा. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग. मूर्तीसाठी लागणाऱ्या सामानाचे भाव वाढल्याने मूर्ती खरेदीसाठी जास्त पैसे मोजण्याची शक्यता. बीडच्या परळीत वैद्यनाथ मंदिर श्रावण मासानिमित्त सजलं. श्रावण मासानिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी. रायगडच्या पेणहून खोपोलीकडे जाणाऱ्या एसटी बसचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस डिव्हायडरला धडकली. सुदैवानं कोणतीही हानी नाही. सुट्टीच्या दिवशी हायकोर्ट उघडून आदिवासी विद्यार्थ्याला दिला न्याय. नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा बीई प्रवेशाचा मार्ग आता मोकळा. नागपूरच्या एमआयडीसी जवळ 2 मित्रांवर अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला. एका तरुणाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. नागपूरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या 6 आरोपींना घातक शस्त्रासह अटक. आरोपींकडून एमडी ड्रग्जही जप्त. कोल्हापुरात गोरक्षकाला मारहाण करणाऱ्या संशयिताला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट. वैद्यकीय चाचणीसाठी नेत असता संशयिताचा खुल्या मोबाईलचा वापर. धुळ्यात लुटमार करणारी टोळी. आझादनगर पोलिसांकडून जेरबंद. आरोपींकडून गावठी बनावटीचे पिस्तुलासह चोरीचे मोबाईल तसंच चोरीच्या 3 दुचाकीही जप्त. गडचिरोलीतील वेनालया गावात पोलीस शिपाई दाम्पत्यांनी 75 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घेतलं दत्तक. विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे वळण देण्यासाठी पोलीस दाम्पत्याचा उपक्रम. नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच. पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृणपणे खून. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल. वाशिमच्या रिसोड पंचायत समितीच्या साहित्य खरेदीत लाखोंचा अपहार. तत्कालीन बीडीओंसह 2 कर्मचारी निलंबित. सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक आणि इतर साहित्य खरेदीत घोटाळा. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर पोलीस नक्षल्यांमध्ये चकमक. कमांडोकडून नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त. नक्षली साहित्यांसह मोबाईल आणि ताडपत्री आणि भांडीही जप्त. रत्नागिरीच्या विजयदुर्ग किल्ल्यावर फडकला तिरंगा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 365 दिवस फडकत राहणार तिरंगा. पुरातत्व विभागाचा निर्णय. धुळे जिल्ह्यात मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाची सांगता. ग्रामस्थांनी काढली भव्य कलश यात्रा. धुळे तालुक्यातील तब्बल 141 गावातून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य कलश यात्रेमध्ये सहभागी. नंदुरबारच्या नवापुरात आता कृषी कार्यालयातर्फे तृणधान्य आणि रानभाज्या महोत्सवाचं आयोजन. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजन. बुलढाण्यातील 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मान. स्थानिक गुन्हे शाखेच्या अशोक लांडेंचा समावेश. राष्ट्रपती पदक सन्मानित आहेत पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा. बुलढाण्यात बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन. 300 शालेय विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग. बुद्धिबळ स्पर्धेचं हे 11वं वर्ष. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिक हैराण. पळसपे ते इंदापूर मार्गावर अजूनही खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे 14 वर्ष रखडलेल्या महामार्गाची चाळण. त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत दर्शनासाठी खुलं. श्रावण महिन्यानिमित्त मंदिर प्रशासनाचा निर्णय. श्रावण महिन्यात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल. परभणीच्या पूर्णा शहरात पहिल्यांदाच कावड यात्रा. पूर्णा ते श्री क्षेत्र औंढा नागनाथपर्यंत पायी यात्रा. भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग.
राज्य परिवहन विभागाच्या सवलतींमुळे उत्पादनात वाढ. जळगावच्या मुक्ताईनगर आगाराला 53 लाखांचा फटका. नफा मात्र आगारात बसेसची कमतरता. नाशिकच्या मालेगावात मिशन इंद्रधनुष्याला अल्प प्रतिसाद. धार्मिक अंधश्रद्धा लसीकरणाला अडसर. 28,000 बालकं लसीकरणापासून वंचित. नाशिकमध्ये सोनं चोरणाऱ्या व्यक्तीला मुंबई नाका पोलिसांकडून अटक. महिलेच्या पर्समधून 4.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 2 मोबाईल चोरले. नाशिकच्या मालेगावात रिक्षा चालकांनी अवाजवी भाडं आकारण्यावर पोलीस ऍक्शन मोडवर आलेत. आता जास्त भाडं आकारणी केल्यास नागरिकांनी तक्रार करावी. पोलिसांकडून आवाहन. कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांची गैरसोय. रुक्मिबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात वेळेवर उपचार होत नसल्याने नागरिकांची मुंबईतील रुग्णालयांकडे धाव. नागपूर पालिकेच्या ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या आईला आणि मुलाला चिरडलं. ट्रक चालक फरार. गिट्टी खदात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सर्वाधिक परवडणाऱ्या शहरात पुणे देशात दुसऱ्या स्थानी. पुण्यात उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाच्या मासिक हप्त्याचं प्रमाण कमी. कल्याणमधून 24 वर्षीय महिला पोलीस कर्मचारी बेपत्ता. बाजारपेठ पोलिसांकडून महिला पोलिसांचा शोध सुरू. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची उंची वाढवली जाणार नाही. धरणाची उंची वाढवण्याबाबत फणसवळे ग्रामस्थांचा आक्षेप.